रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. एवढा प्रतिसाद जर येत असेल तर हा फक्त रिझल्टच बोलू शकतो. अडचण म्हणजे तेलकट, कुजवा, डांबऱ्या आणि सेटिंगचा प्रॉब्लेम होता. अखंड महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे शेतकरी सगळे त्रस्त झालेत. हो, ते आम्ही हे वापरलं ते वापरलं, एवढा खर्च केला तेवढा खर्च केला, पण मना असा रिझल्ट नाही, झाडं चालले, ते प्रॉब्लेम यायला लागलाय. ह्या सगळ्या गोष्टीला इलाज म्हणून रामा ॲग्रोटेक परफेक्ट आहे का नाही? परफेक्ट. आणि हा रिझल्ट म्हणजे सर एका झाडाला 100 दिवसात सेटिंग आहे का सगळ्या झाडाला आहे? सरस आहे. बघ निमकरंज हे सर्वात म्हणजे निमकरंजला तोडच नाही. नमस्कार, जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर सध्या आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आलोय. तर आता डाळिंबाच्या बागेमध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही बाग आहे. तर आपण ह्या बागेमध्ये आलोय का आपल्याला ह्या शेतकऱ्यांची ओळख करून घ्यायची किंवा बाकीचा संवाद त्यांच्यासोबत साधायचा आहे. तर चला भेटूया आपल्या शेतकरी बांधवांना. नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख सांगा. माझे नाव दत्ता भिकाजी अनुसे, राहणार मासावाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. सरांच्या मार्गदर्शनाने खरोखरच आमच्या बागेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मालामध्ये प्रचंड उत्पादनात वाढ होऊन उत्पादनास आम्हाला त्यातून आर्थिक तसेच इतरही म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची सरांनी जे शैली दाखवली याबद्दल आम्ही रामा ॲग्रोटेकचे मनापासून आभार आहोत. तर बघा मित्रांनो, अजून आपण काही सरांना विचारणार आहे. एवढा प्रतिसाद जर येत असेल तर हा फक्त रिझल्टच बोलू शकतो. हे कोणी पैसे देऊन बोलायला आवश्यकत नाही. सर तुम्ही मनापासून बोलताय का आम्ही काय सांगितले? नाही, मनापासून बोलतो. तर आता आपण सरांशी थोडासा संवाद साधूया. तर सर आपला हा किती झाडांचा प्लॉट आहे? हे आपले साधारणतः 400 झाडांचा प्लॉट. 400 झाडांचा प्लॉट आहे. कितव्या वर्षाचा प्लॉट आहे हा? म्हणजे किती वर्ष झाली बाग लावून? हा 7व्या वर्षाचा प्लॉट आहे. 7व्या वर्षाचा प्लॉट आहे. बरं आता मला सांगा की ह्याच्या अगोदर तुम्ही ही 400 झाडाचा प्लॉट केलता, हो, त्यावेळेस तुम्हाला अडचणी काय होत्या? अडचण म्हणजे तेलकट, कुजवा, डांबऱ्या आणि सेटिंगचा प्रॉब्लेम होता. बरं आजपर्यंत हायेस्ट झाडाला सेटिंग किंवा हायेस्ट फळाची साईज किंवा हायेस्ट पैसे किती झाले? काय झालते का नाही झाले? झालते ना. गेल्या वर्षी किती? गेल्या वर्षी 117 दिलता. 117 रुपये माल दिलता. किती पैसे झालते? साधारणतः 4 लाख रुपये झाले. 4 लाख रुपये झालते 450 झाडामध्ये. बरं आता तुम्हाला सध्याला तुम्ही रामा ॲग्रोटेकची औषधं वापरताय? हो. संपूर्ण औषध वापरताय? हो. बरं आता मग आम्हाला सांगा की ह्या बागेसाठी तुम्ही कळी निघावी म्हणून कुठला डोस वापरला? बायोसृष्टी, रामा मॅजिक, बायोसमृद्धी का सृष्टी? बायोसमृद्धी. हां, बायोसमृद्धी वरून रामा मॅजिक, हां, सायझर 999, हां, पुन्हा स्टीम ग्रो वापरले ना? मग आता मला सांगा की एका झाडाचा जर विचार केला तर एका झाडाला सेटिंग किती असेल? आता आपण ज्या साईडला कमी वाटतंय त्या साईडचे मोजले. आता ह्या साईडला किंवा त्या साईडला सर्वसाधारण झाडाला ह्या फळ किती असेल? आता सरासरी 100च्या मापाने असेल. 100च्या मापाने आहे. हो. बरं किती महिन्याची बाग आता ही धरल्यापासून? 3 महिने व्हायचे. 3 महिने व्हायचे. बरं 3 महिन्यामध्ये हायेस्ट झाडाचं आता ही फळ आहे, ह्या फळाची साईज किती असू शकते? 3 महिन्यामधलं ही फळ आहे, ह्याची साईज किती असेल सर? 100 ते 150 ग्रॅमच्या मापाने असेल. म्हणजे 3 महिन्याच्या अगोदर असे भरपूर फळ आहेत का मोजकेच आहेत? असे भरपूर आहेत ना. बरं आता रोगराईच्या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही? सध्या आता हे तेलकटचं वातावरण आहे ना? हो. आता हा श्रावण महिना आहे, चालू तारीख आहे 18/8/2024. भरपूर पाऊस आहे. त्या असल्या पावसाळ्यात लोकांच्या बागा सेटिंग होत नाहीत. बरोबर ना? हो. तेलकट आवरत नाही, कुजवा आवरत नाही. तुमच्या बागेत हा प्रॉब्लेम कुठं दिसतोय का? नाही. गेल्या वर्षी होता का? गेल्या वर्षी भरपूर प्रमाणात. ह्या वर्षी आहे का? आहे पण थोडा आहे. किती टक्के? 5%. म्हणजे 95% बाग आपली चांगली आहे. बरं खर्चाच्या बाबतीत काय की रामा ॲग्रोटेक औषधं महाग आहेत का स्वस्त आहेत? तरी साधारणतः दोन्हीचं म्हणजे रामा जैविक असल्यामुळे ते जरा साधारणतः स्वस्त जाईल. स्वस्त रासायनिक पेक्षा स्वस्त आहे ते. झाडाला साईड इफेक्ट काय आहे का? नाही.
नाही झाडं सुधारली का खराब झाली? सुधारली. बरं, हे औषध वापरल्यानंतर तुम्ही स्वतः समाधानी आहे का? हो, समाधानी. बरं, मला सांगा, अखंड महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे शेतकरी सगळे त्रस्त झालेत. हो. ते आम्ही हे वापरलं ते वापरलं, एवढा खर्च केला तेवढा खर्च केला, पण मनावाचा रिझल्ट नाही, झाडं चालली, ते प्रॉब्लेम यायला लागलाय. ह्या सगळ्या गोष्टीला इलाज म्हणून रामा ॲग्रोटेक परफेक्ट आहे का नाही? परफेक्ट आहे. ह्या सगळ्या अडचणींवरती रामा ॲग्रोटेक 100% रामबाण इलाज आहे. हो. जर सगळ्यांनी रामा ॲग्रोटेकची औषधं वापरली तर झाडं जायची बंद होतील. हो, नक्की. झाडं सुधारतील. हो. माल मोठा निघेल. हो. मालाला क्वालिटी येईल. हो, 100%. हो. तर माझं एकच सांगणं मित्रांनो, जसं अनुषे साहेबांनी त्यांच्या बागेला रामा ॲग्रोटेकचं संपूर्ण शेड्यूल वापरलंय का? थोडंफार. संपूर्ण अजून चालू आहे का बंद केले? चालू आहे. इथून पुढे चालू ठेवणार का बंद करणार? चालू ठेवणार. 100%. 100%. अजून तुमची बाग किती आहे खाली? अजून ते 600 झाडं धरली ती का धरायची? ती धरायचे. धरल्यानंतर काय वापरणार त्याला? कुठला शेड्यूल म्हणजे स्टेटमेंट देणार? आपण संपूर्ण रामा ॲग्रोटेकचं संपूर्ण शेड्यूल वापरणार. रासायनिकचा अजिबात नाही, कारण की रासायनिकच्या तुलनेत रामा मॅजिक, रामा ॲग्रोटेक हे जे कंपनी आहे हे साधारणतः पूर्ण जैविक असून त्याचा साईड इफेक्ट कोणताही नसल्यामुळे तो शरीरास पण अपायकारक केमिकल विरहित असल्यामुळे रामा ॲग्रोटेकचे जरूर प्रोडक्ट वापरावे ना. तर बघा मित्रांनो, आज रिझल्ट म्हणजे दुसरं काय नाही, अनुषे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये रामा ॲग्रोटेक कंपनीची औषधं वापरली आणि त्यांनी त्यांच्या बागेमध्ये स्वतः रिझल्ट घेतला. आणि हा रिझल्ट म्हणजे सर एका झाडाला 100 दिवसाची सेटिंग आहे का सगळ्या झाडाला आहे? सरासरी बघू शकतो का? हो. या आपण बघूया त्यांच्या बागेला, की आपण बघू शकतो झाडं कसे, त्यांनी झाडाला सेटिंग पण कसं आहे मित्रांनो. प्रत्येक झाडावरती आपण माल बघू शकतो कसा आहे. झाडं खूप मोठी आहेत आणि ह्या अशा पद्धतीने. सर झाडाची काळोखी वगैरे कशी वाटते? काळोखी एक नंबर आहे. एक नंबर आहे ना? हो. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. हो. बरं, तुम्ही रामा ॲग्रोटेकची खतं वापरल्याबद्दल समाधानी आहे का? हो, समाधानी आहे. बरं, शेतकऱ्यांनी हे वापरली पाहिजे का? जरूर वापरली पाहिजे. बरं, जरूर वापरली पाहिजे. हो. तर बघा, अनुषे साहेबांचा एक सल्ला सगळ्यांना मित्रांनो, की तुम्ही सुद्धा रामा ॲग्रोटेकची खतं वापरा. जसं ह्यांचं उत्पादन कमी खर्चामध्ये चांगलं आणलंय. गेल्या वर्षी किती टक्के माल बाद झाला? गेल्या वर्षी साधारणतः 50-55% माल 50-55% माल बाद झाला होता. आतापर्यंत किती माल खराब झालाय? का खराब झालाय का अजून व्हायलाय का काय झालंय नेमकं? काय प्रॉब्लेम काय? सध्या अजून 1 ते 2% थोडा झालेला आहे, बाकी काही जास्त नाही. म्हणजे 99% 98% पर्यंत आज आपण सक्षम आहे. बरोबर आहे ना? हो. तर मला सांगायचं की बाबा मित्रांनो, तुम्ही जर ह्या पद्धतीनं रेग्युलरली शेड्यूल वापरलं तर तुमची ही बाग 1 नंबर येऊ शकते. पण प्रामाणिकपणे विश्वासानं कष्ट करावं लागेल. आम्ही तुम्हाला साथ देणार रामा ॲग्रोटेकची. साहेब, तुम्हाला वेळेवर व्हिजिट मिळते का? हो. औषधं पोचवतात का? हो. सर्व्हिस चांगली आहे का? हो. औषधाचा रिझल्ट चांगला आहे का? हो. तर तुम्ही तुमच्या केलेल्या या कष्टाला रामा ॲग्रोटेक कंपनीचा सलाम आहे साहेब. तुम्ही असेच कष्ट करा. तुमच्या आता इथून पुढं अनुषे साहेबांच्या बागेला 3 महिने कंप्लीट होते तरी आपण बघू शकतो की 100, 125, 150 ग्राम पर्यंत फळ आहे मित्रांनो. 100, 125, 150 ग्राम पर्यंत फळ आहे. तर आता आपण या झाडांना अनुषे साहेबांच्या बायोसृष्टी, रामा ॲग्रोटेक कंपनीचं फुगवणीचं औषध बायोसृष्टी चालू करणार आहे मित्रांनो. तर आपण या अनुषे साहेबांचं हार्वेस्टिंगला शूटिंग घेणार आहे. तर आजच मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी यांचं शूटिंग असेल त्या दिवशी यांच्या बागेचा माल कमीत कमी 500 ग्राम प्लस असेल का नसेल? हो. खात्री 100% मित्रांनो. आपण या बागेला नंतर शूट घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला मी दाखवून देईन की या बागेचा माल 500 ग्राम प्लस हार्वेस्टिंग चालेल. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात. रामा ॲग्रोटेकची औषधं व्यवस्थितरित्या शेड्यूल वापरलं त्याबद्दल रामा ॲग्रोटेक कंपनीकडनं आम्ही तुमचे आभार मानतो. असंच तुम्ही कष्ट करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा, ही रामा ॲग्रोटेककडून तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय रामा ॲग्रोटेक. तसेच मी नितीन सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की आम्ही केमिकलच्या आजच्या युगात तसेच जैविक पद्धतीने शेती करण्याच्या माझा मानस असल्यामुळे आम्हाला समाधान काळेबाग असतील त्यांच्या मार्गदर्शनाने, नितीन शिंदे सर यांच्या प्रयत्नाने खूप म्हणजे बागेमध्ये उत्कृष्ट आणि जैविक पद्धतीने केमिकल विरहित शेती करण्याची त्यांनी एक नवीन वाटचाल दाखवली. त्याबद्दल मी सरांचे व रामा ॲग्रोटेक कंपनीचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. आज आमच्या केलेल्या कामाची खरंच पोचपावती तुम्ही दिला, त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. थँक्यू सर. असंच तुम्ही कष्ट करा आणि सर्व शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त ठरवा
ठरवलेली प्रत्येक गोष्ट होऊ शकते, फक्त ठरवावं लागेल. बरोबर आहे का? बरोबर आहे. ठरवावं लागेल. आज आम्ही ठरवलंय की अनुषे साहेबांचा माल हा 500 ग्राम प्लसच तोडायचा. हो. हे ठरवलंय आम्ही, आणि त्याचमुळे तुम्हाला आम्ही खात्रीशीर सांगू शकतो की तुम्ही ठरवा की ह्या वर्षी आपल्याला काय नियोजन करायचं आहे, कसं नियोजन करायचं आहे, कोणाचं नियोजन करायचं आहे, तर तुमची बाग यशस्वी होऊ शकते. असं कधीच झालं नाही की बाग धरली आणि पैसा झालाय. त्याला तो नात कष्ट करावं लागते, त्याला ठरवावं लागेल, त्याला प्लॅनिंग करावं लागेल, तरच बाग यशस्वी होणार आहे. बरोबर ना? आणि याच्यामुळेच आम्ही म्हणतो की नाद केला पण वाया नाही गेला. शेती तुमची, खात्री आमची. जय हिंद, जय राम ॲग्रोटेक. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आता सध्या अनुषे साहेबांच्या बागेतून फिरून आलो की त्यांची बाग कशा पद्धतीने सेटिंग झाली, आज मालाची काय कंडिशन आहे, इथून पुढचं आपण त्याला नियोजन काय करणार आहे, हे जर सगळं आपण विचार करून आता सध्या आपण त्यांच्या इथं आलो आहे. तर सर सध्या आपण बघू शकतो की रामा ॲग्रोटेक कंपनीची ओरिजिनल औषधं कशी ओळखायची हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर ज्या पण कंपनीचं औषध तुम्ही वापरता त्या कंपनीचं स्वतःचं नाव इथं पाहिजे. जसं की आपलं आज रामा ॲग्रोटेकचं कंपनीचं औषध आहे, इथं बघायला मिळेल तुम्हाला की रामा म्हणून नाव आहे कोरलेलं बॉटलवरती. हे दोन्ही बाजूला तुम्हाला नाव येणार. त्याचबरोबर बॉटमला खाली सुद्धा R&D रामा ॲग्रोटेक म्हणून येणार. तर ह्याच्यावर एक शिक्का येतं की ओरिजिनल म्हणून. हा ओरिजिनल म्हणून शिक्का असेल तरच रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आपण ओळखू शकतो. त्याचबरोबर लोकांचं मत आहे की आम्हाला समृद्धी एवढ्याला बसते तेवढ्याला बसते. तर मी तुम्हाला सांगू शकतो खात्रीशीर की रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी हे 1470लाच भेटतं. आणि ते ओळखायचं कसं, तर रामा ॲग्रोटेक हे पूर्ण नाव त्या पूर्ण केंडावरती कोरलेलं आहे. इकडच्या पण बाजूला आपण बघू शकता की रामा ॲग्रोटेक हे कोरलेलं आहे, त्याचबरोबर खाली पण कोरलेलं आहे. ॲक्च्युअल त्याची किंमत 2100, पण ते केंड आपल्याला बसते की 1470 रुपयाला. तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की जर दाखवलेल्या पद्धतीनं केंड तुम्हाला भेटलं तरच केंड घ्या, अन्यथा घेऊ नका. तर अनुषे साहेब आता ह्याच्यातलं तुम्ही बायोसमृद्धी सोडलं, हो. हे कशासाठी सोडलं होतं? कळी झाड म्हणजे कळी निघण्यासाठी आणि झाडांची काळुकी येण्यासाठी. ह्यानं कळी निघाली का? हो. ह्याचा रिझल्ट चांगला आहे? हो, 100%. होय. बरं, आता हे निमकरंज आहे, हे निमकरंजचा वापर कसा केला तुम्ही? निमकरंज गरम केले आणि त्यात कापूर मिक्स करून आणि ते मिक्स करून बॅरेलमध्ये ओतताना हलवले आणि नंतर बागेला मारले. बरं, ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? निमकरंज हे सर्वात म्हणजे निमकरंजला तोडच नाही असा हे निमकरंजचा एक प्रत्येकाने निमकरंज तर जरूर वापरावे अशी मी आवर्जून सर्व ब्रँड आणि ब्रँड म्हणजे काय हे आपण न सांगता शेतकऱ्यांच्या तोंडनं येत असेल तर खरंच त्याला ब्रँड म्हणायचं. आणि रामा ॲग्रोटेक कंपनीचं ब्रँड प्रोडक्ट आहे निम करंज. नाद केला पण वाया नाही गेला. शेती तुमची, खात्री आमची. 100% शेतकऱ्यांना तुम्ही हे वापरलंच पाहिजे. आता तुम्ही हे सगळे औषध वापरल्याबद्दल समाधानी? हो. ह्याचा खर्चामध्ये बचत आहे का जास्त आहे? खर्च साधारणतः रासायनिकच्या तुलनेत कमी आहे, पण कमी खर्च आहे. रिझल्ट चांगला आहे. बरं, तुम्हाला लक्षात आलं का की औषधं ओरिजिनल कशी आणि डुप्लिकेट कशी? हो. ओरिजिनल औषध कसं समजायचं? ओरिजिनल औषध त्याच्यावरती कंपनीचा शिक्का पाहिजे आणि प्लस म्हणजे त्याच्या हो काय इथून जे म्हणजे काही काही औषधांचं कसं असते वरून लेबल लावणे हे करणे, हे न लेबल लावता डायरेक्ट केंडातच कोरणे म्हणजे. आणि ओरिजिनल हे ओळखण्यासाठी सरांनी सांगितलं की हा जो शिक्का आहे हा शिक्का जरूर हा शिक्का बघूनच. बरं, आता आम्हाला तुम्ही सांगा की बायोसमृद्धीची किंमत किती? 1470. निमकरंजची किंमत किती? 1050. 1050 मित्रांनो. आणि हीच किंमत आहे मार्केटला. फसव्या लोकांपासून तुम्ही सावध राहा, लोकांच्या बुळथापाला बळी पडू नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, एवढंच आम्ही तुम्हाला सांगेन. तर सर तुम्ही हे औषधं कंटिन्यू वापरणार का बंद करणार? नाही, कंटिन्यू वापरणार. कंटिन्यू वापरणार? जरूर वापर. 100% सर. तुम्ही तुमची मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय राम. धन्यवाद सर.